जय हिंद मित्रांनो, रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवलेला आहे। हा व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देतोय, पण त्या माहितीची तुम्हाला परिपूर्ण माहिती पण जाणून घ्यायची, पण जाणून ती गोष्ट तुम्ही सध्या मायनसमध्ये आहे, तुम्ही प्लसमध्ये कशी जायचं आहे, प्लसमध्ये कसं राहायचं, या प्रत्येक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल। तो व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत पाहा। जर आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करायचा, आणि जर अजून आवडला तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, 30 ऑक्टोबर 2025 पासून या दिवसापासून पोलीस भरतीचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे। लक्षात ठेवा, आज जवळपास एक सांगायचं म्हटलं तुमच्याकडे 2 दिवस आहेत, आणि 2 दिवसामध्ये कोणते डॉक्युमेंट तुम्हाला राहिले असतील तुमचे काढायचे, ते डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढायचे। कारण की विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, या GR मध्ये जर थोडासा अपडेट जर चेंज आली, बाबा GR मध्ये अशी अपडेट आली की तुमचे डॉक्युमेंट हे फॉर्म भरायच्या अगोदरचीच डेट असणं गरजेचे, तर मग तेव्हा तुम्ही करणार काय? मग त्यासाठी अगोदर मी तुम्हाला एकच सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, की तुमचे डॉक्युमेंट कोणते आज राहिलेले असतील, नॉन क्रिमिनल असो की कोणत्या गोष्टी असो, त्या गोष्टीची तुम्ही आत्ताच पावती काढून टाका। आत्ताच तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट काढायचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत, कसे मार्क आहेत, सगळं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण काही याच्यात बदल झालेला आहे, तुम्हाला काही कल्पना नसेल, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्या मुलांसाठी जे ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत लक्षात असू द्या। पोलीस भरतीसाठी मुलांसाठी जे ग्राउंड आहे ते 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे आणि गोळाफेक आहे। मुलींसाठी आहे 100 मीटर, 800 मीटर आणि गोळाफेक। त्यानंतर SRPF मध्ये मुलांसाठी एक येते विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे 5 किलोमीटर, 100 मीटर आणि गोळाफेक। या पद्धतीचं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये इव्हेंट असतात विद्यार्थी मित्रांनो। SRPFला 100 मार्काचं ग्राउंड आहे आणि पोलीस भरतीला 50 मार्काचं ग्राउंड आहे। आता लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, चालक पोलीस म्हणल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, हा पण 50 मार्काचा ग्राउंड असतो, पण त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गोळाफेक आणि फक्त काय असतो विद्यार्थी मित्रांनो, 1600 मीटर असतो। जसं की मुलींसाठी गोळाफेक आणि मुलांसाठी 800 मीटर। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे लायसन आहे ते लायसन TR असणं गरजेचं आहे, NT असणं गरजेचं आहे, पण तुम्ही लर्निंग लायसन घेऊ नका, या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो। लक्षात असू द्या, कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने तयारी करतोय, आणि तयारी करता वेळेस आपल्याला काहीतरी गरजेचं आहे, म्हणजे एक फॉर्म आपला अपडेटमध्ये, म्हणजे एक फॉर्म आपला जास्त पाडण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं, ते म्हणजे चालक भरतीसाठी आपल्याला फॉर्म भरायचं जर असेल तर तुमच्याकडे लायसनची खूप गरज आहे। जर लायसन नसेल तुमच्याकडे, तर मी अजून सांगतो, तुम्ही चालकचा फॉर्म भरला आणि काही झालं तरी तुम्ही तिथे सिलेक्शन होऊ शकत नाही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा अजून एक सांगतो तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना चालक म्हणजे चालवता येत नसेल गाडी, पण त्यांच्याकडे लायसन आहे, असू द्या, ठीक आहे, नंतर ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल किंवा सिलेक्शनच्या अगोदर तुमच्या प्रॅक्टिकलला तुम्हाला तिथं बोलवता येईल, त्यावेळेस तुम्ही 15 दिवस तुम्ही त्या गाडीची तुम्ही सराव करा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे लायसन तर आहे, पण तुमच्याकडे प्रत्येक दिवशी गाडी घरची नसल्यामुळे तुमचं जे चालवणं आहे ते कधी कधी माणूस विसरल्या जाते, आणि थोडं गाडी नाही चालवतं, माणसाला म्हणजे बॅलन्स सांभाळता येत नाही गाडी चालवताना। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आहे की तुम्ही आता सध्या लक्ष देऊ नका त्याच्या याच्यामध्ये, पण लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक हे जर इव्हेंट जर कमी असतील, आणि हे इव्हेंटमध्ये ज्यांना कमीत कमी मार्क म्हणजे 35-30 या दरम्यानमध्ये मार्क कमी पडत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? आता लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूबवर, आपल्या रुद्रा करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर खूप काही व्हिडिओ मी टाकलेले, गोळाफेकसाठी, 100 मीटरसाठी आणि 1600 मीटरचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत। आपलं इंस्टाग्राम चॅनल पण सेम आहे विद्यार्थी मित्रांनो। आपली जी ब्रँच आहे नवी मुंबई कामोठी इथे आहे, रुद्रा करियर अकॅडमी। मी स्वतः संचालक आहे गणेश भगवान लाडे, मी मराठवाड्यातला आहे, पण आपली नवी मुंबई इथे 2022 पासून आपली ही शाखा इथं आपली आहे, लक्षात असतो। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आहे की तुम्हाला खरंच या इव्हेंटमध्ये खरंच तुम्हाला प्लसमध्ये यायचं असेल तर नेमकं करायचं काय? आता एक सांगायचं जरी म्हटलं, प्रत्येक दिवशी मी धावतोय, पण प्रत्येक दिवशी धावतामुळे धावतो, पण ते धावताने माझा बदल होत नाहीये सर, माझी लास्ट एंडिंगला स्पीड वाढत नाही, मग नेमकं मी करायला काय पाहिजे? मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, नेमकं आपण करतोय काय, त्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आहे, जर तुम्हाला बदल करायचा असेल तर त्या बदल करता वेळी प्रत्येक दिवशी माझ्या पायामध्ये बदल का होत नाही, ते पण मेन मुद्दा तुम्ही स्वतःची काय करायची, चुकी सुधारायची आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक दिवशी जर तुम्ही बदल करसाल तर तुम्ही परफेक्ट बनसाल, बदल नाही केलं तर तुम्ही मायनस बनसाल। मग त्यासाठी मला एकच म्हणणं आहे की माझ्या विद्यार्थ्यांमध्ये 100% बदल झाला पाहिजे। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी असो या शहरी भागातला असो, प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या प्रकारे नॉलेज देण्याचं काम करतोय फक्त रुद्रा करियर अकॅडमी, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, 1600 मीटर, आता 1600 मीटर करणं म्हणजे हे खूप
असं जोक नाही मारणं, पण एक सांगतो तुम्हाला, तुमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर आणि 800 मीटर पळण्यासाठी. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर हे 45 दिवस जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर दिवस तुम्ही प्रत्येक दिवशी जर एक सेकंद एक दिवसाचा जर थोडा बदल जर केला तर गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो की 45 दिवसामध्ये तुमचा 100% 1600 मीटरमधला बदल होऊ शकतो. आणि 100 मीटर जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर मी अजून सांगतो, तुमच्या गावामध्ये एखादा डोंगर असेल किंवा एखादं खूप एक संस्थान असते, देवाचं मंदिर असं, त्या संस्थानामध्ये तिथं खूप मोठ्या अशा चढांच्या आहे ना पायऱ्या असतात. त्या पायऱ्याचं तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, त्याला वर्कआउट करा, तिथल्या तुम्ही स्पीड वर्कआउट मारा, तिथल्या पायऱ्या तुम्ही रिपिटेशन मारा. कारण तुम्ही ते केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी थाईज पॉवर आहे म्हणजे पायांची आणि आपल्या मांड्यांची, ही थाईज पॉवर एवढी मजबूत बनेल, तुमचे पाय एवढी मजबूत बनतील. आणि त्यानंतर एक विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच रनिंग करता दम येतो आणि तुमची बॉडी अशी लॉक होते आणि असं पळा वाटत नाही अशक्त पण विद्यार्थी मित्रांनो, मग त्या विद्यार्थ्यांचे जे पोट आहे ते पोट असं पुढे येतं. तुम्हाला मी सांगितलं काही दिवसा अगोदर मी काय केलं होतं, एक माझा स्वतःचा व्हिडिओ अपलोड केला होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस माझं वजन होतं 82 किलो. आता लक्षात ठेवा, त्यावेळेचं वजन आणि आजचा माझा जे फिटनेस पण आहे, हा खूप मोठा बदल मी स्वतःमधला बदल केलेला, ते म्हणजे फक्त 8 ते 10 दिवसामध्ये बदल केला आहे. लक्षात असं म्हणून मी सांगतो, मी फक्त 45 दिवस तुम्हाला फक्त माझा व्हिडिओ फक्त बघायचा आहे. 45 दिवसातून तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी 2 ते 3च मिनटं बघा. 2 ते 3 मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचं नॉलेज मी प्रत्येक दिवसात तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला डाईट कोणतं घ्यायचं, कशा पद्धतीने पळायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला 100 मीटर तुम्हाला स्टार्टअप घ्यायचा आहे, आणि कशा पद्धतीने तुम्हाला गोळा फेकचा वर्कआउट तुम्हाला करायचा आहे, गोळा फेक कसा आउटा फेकायचा आहे, आणि शोल्डर पॉवरमध्ये कसा वर्कआउट, कोणत्या वर्कआउटमुळे मजबूतपणा येईल, या पद्धतीचा आपण काय करणार तुम्हाला पद्धतीचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे आणि टाकणार पण आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही जीवनामध्ये तुम्हाला अडचण पडली पोलीस भरती तर किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षा माध्यमातून, तर विद्यार्थी मित्र खालील माझा नंबर देईल, त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. मग त्यासाठी विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, काही गोष्टी तुमच्याकडे सध्या आता डॉक्युमेंट कोणते नसतील तर आताच मी सांगतो, मला 30 ऑक्टोबर 2025 पासून म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म हे चालू होणार आहेत, ते म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत. मग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, या 30 दिवसाच्या कालखंडामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट जे फॉर्म भरायच्या अगोदरचे डॉक्युमेंट तुम्ही काढा. 10 ते 12 दिवस तुम्ही फॉर्म नाही भरला तरी चालते, नंतर तुम्ही फॉर्म भरा, पण त्याच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट असणं तुमचे गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याकडे जर प्रकल्पग्रस्त निघत असेल त्या विद्यार्थ्यांनी 100% प्रकल्पग्रस्त तुम्ही डॉक्युमेंट करा. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपण स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.